नक्तू हे बाळा आई अगं हे बाळा एवढं वैतागू नकोस ना बाळा. हा मुलगा गेला म्हणून काय झालं, दुसरा याच्यापेक्षा चांगला येईल. पण मग झालं काय? ते अहो सांगा ना काय झालं ते, असं कसं गेला मुलगा? ऍक्च्युली काय झालं की काय झालं, काय बोल ना, काय झालं? त्याला फ्लॅट हवा होता. एवढंच ना? त्याला फ्लॅट देण्यासाठी हा वाडा अगोदर आपल्या नावावर असायला हवा ना. म्हणजे हा वाडा माझ्या किंवा दादाच्या, आमच्या कुणाच्याच नावावर नाहीये. या वाड्याची मालकीण शैला आहे. हा वाडा माझ काय शैला तू अशी का असतेस? आता लता गेली बरं का चंद्या, आता तुझी लता गेली. ए लता आता बॅग भरायची बरं का. अगं शैला काही काय बोलतेस? हे बघ लता जर तुला काही बोलली असेल ना तर तिच्या वतीने हवं तर मी माफी मागतो, पण प्लीज आम्हाला या घरातून बाहेर काढू नकोस. तू विसरलीस का मी तुझा भाऊ आहे ते? अच्छा तुला आज आठवलंय हे तू माझा भाऊ आहेस ते? हा आता माफी वगैरे मागून काही होणार नाहीये. इतकी वर्ष ती मला वचा 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 बोलली, तेव्हा कुठे गेलो तू तुझे हे बंधू प्रेम? हा आता बॅग भरायची आणि निघून जायचं माझ्या वाड्यातनं, कळलं ना? वाडा वाडा माझ्या नावावर. सूर्या बोल ना तू काहीतरी. अरे काहीतरी बोल ना तू सूर्या. अरे बोल सूर्या. ए सूर्या बोल बोल काहीतरी. त्यांना सांग तो मुलगा कसा होता, कळू दे ना सगळ्यांना. नाही तो मुलगा चांगला नव्हता, वाईट होता. अच्छा पण मला तर वाटलं मुलगा चांगला होता. नाही आधी आम्हाला पण तो चांगलाच वाटला, पण तो तसा नव्हता. त्याचा आपल्या प्रॉपर्टीवर डोळा होता. आणि नुपूर लग्नानंतर त्याने हुंड्यासाठी तुझे खूप हाल केले असते ग, आणि ते मला पाहवले नसते. नाही हा मुलगा आपल्याला नको. का? मला असाच नवरा हवा होता, हाल करणारा, जो कधी कधी जयंता काकासारखा खूप पिऊन येईल, मग आमच्या दोघांची खूप भांडणं होतील, मग मी त्याची बाटली फेकून देईन आणि मग तो माझ्या सटाक अशा मुस्कटात देईन. मला असाच नवरा हवा होता ना, हाल करणारा. नाही ग बाळा नक्तू, हे अशा नवऱ्याबरोबर आयुष्य काढणं खूप अवघड असतं बाळा. अगं आत्या, त्या निमित्ताने तरी माझं लग्न झालं असतं ग. माझी सगळी तयारी वाया गेली. जाऊ दे ग, सगळं चांगलं होईल, नको काळजी करू. पण मला एक गोष्ट कळत नाहीये पप्पा, आपण तसंही टावर झाल्यानंतर एक फ्लॅट देणारच होतो ना. मग हो मिळणार होता. माझं एक काम आहे तुझ्याकडे. काय चाललंय? मामा मामा रे थांब ना मामा. मामा अरे आमच्या नावाने बुंबा कशाला मारतोस? मामा अरे मला प्रॉपर्टीचे पेपर्स हवे होते. एक मिनिट. तू याला सांगितलंस? नाही याला कसं कळलं? तर मला काय माहित. तुला कोणी सांगितलं? कोणी सांगितलं म्हणजे माहिती आहे मला. बहुतेक आई साहेबांनी. आई साहेब का केलं तुम्ही असं? मामा प्रॉपर्टीचे पेपर्स देतोयस ना? नाही दिले तर? नाही दिले तर म्हणजे का नाही देणार? मला हवेत मामा पेपर्स. दादा अरे त्याचा अधिकार आहे, तो देऊन टाक त्याला पेपर. हा त्याचा अधिकार आहे, आपला काहीच अधिकार नाही. आपण या घरासाठी काहीच नाही केलं. मामा मला पेपर्स हवेत, प्रॉब्लेम काय द्यायला? अच्छा म्हणजे तुला जर पेपर्स दिले तर आम्ही बाहेर जाऊन काय रस्त्यावर केळी विकायची? पण आपलं नाही आता. थँक्यू. नाही म्हणजे तुला जर आम्ही पेपर्स दिले तर आम्ही बाहेर रस्त्यावर हातात काय धुपाटे घेऊन फिरायचं का? का केलं तुम्ही असं? आम्ही काय केलं आता? अच्छा ते मामा मी ते काय म्हणतात ते गालीच्या आणून देतो. ओके सॉरी. गालीच्या? अच्छा म्हणजे आम्ही बाहेर रस्त्यावर गालीच्यावर बसायचं का? एवढी मोठी फॅमिली एका गालीच्यावर कशी मावे? एक तुझा प्रॉब्लेम काय? मामा अरे कशाला एवढं कंजेस्टेड करायचंय? मी हवं तर 2 आणून देतो ना गालीचे. 2 गालीचे? अच्छा बघितलंस कसे पांग फेडतो आपले तो. मामा हे बघ
तुम्ही काय बोलताय ना मला खरंच कळत नाही. अरे मला पेपर्स हवेत कारण मला ग्रीन कार्ड साठी अप्लाय करायचं आणि त्यांच्या नवीन रूल प्रमाणे मला दाखवावं लागणार ना की माझ्या नावावर काहीच नाहीये, ना शेती ना जागा, काहीच नाही. म्हणजे जे काही आहे ते तुमच्या नावावर आहे म्हणून मला हवेत पेपर्स. कळलंय का? दे ना प्लीज, मला घाई आहे यार. तसं होय. आम्हाला वाटलं तुला कळलं सगळं. गप्पस. काय 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 कळलं? काय नाही. नाही तो काहीतरी म्हणतोय. नाही अरे असं काही नाही. ऍक्च्युली प्रॉपर्टीचे पेपर्स कुठे आहेत? लवकर्स मध्ये आहेत. तुला नंतर देतो. बरं मामा प्लीज जरा लवकर दे, मला खूप घाई. ओके अरे देणार, नंतर देणार. टेक केअर. सूर्या आपल्याला काय, इकडे ये रे. सूर्या आपल्याला काहीतरी करायला हवं. मी काय बोलतो, सरळ सगळं शैलाला सांगून टाकूया. नाही, शैलाला अजिबात सांगायचं नाही. हे सगळं आपल्या हातातून जाता कामा नये. नुपूरचा विचार कर. नाही बस ठरलं, आपण शैलाला आजपासून अंतर द्यायचं नाही. शैलाला आणि जयंतला शेवटपर्यंत सांभाळायचं. आणि दरम्यानच्या काळात हे सगळं आपल्या नावावर करून घ्यायचं. पण हे मला नाही पटत आहे. तू टेन्शन कशाला घेतोस? मी आहे ना, सगळं मी करेन. तू गप्प रह. आणि एका कागदावर आपण शैलाची सही घेऊ, त्यासाठी मला मदत कर. काय? अरे शुद्ध फसवणूक आहे. तिची बहीण आहे शैला आपली. मी अशा गोष्टीमध्ये नाही मदत करणार. कसली फसवणूक आहे रे? कसली फसवणूक आहे? या घरासाठी आपण अजूनपर्यंत काही केलं नाही. अरे हो अरे हो नाही, नुपूरचा विचार कर. सूर्या, नुपूरसाठी आपल्याला हे करावंच लागेल. विचार कर, जर आपल्याला या घरातून बाहेर काढलं तर कोणता मुलगा नुपूरशी लग्न करेल? नुपूरचं लग्न होणार नाही. दादा असं नको बोलू. आयुष्यभर नुपूर एकटीच राहील. नक्की माझी लग्न करण्याचं नुपूरचं स्वप्न तुझ्यामुळे पूर्ण होऊ शकणार नाही. नाही असं नाही. सूर्या हो म्हण, हो नुपूरसाठी तरी हो म्हण. दादा नक्कीचं नाव काढलं की मी नाही नाही म्हणू शकत कशाला. म्हणून लगेच हो म्हण ना. ठीक आहे ना, हो म्हण बघू. हो म्हण. हो 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 हो. शाबास. चल चल. अरे तुम्ही चुंगू मुंगू एकत्र? अहो काहीतरी काय बोलताय? माझे भाऊ आहेत ते. मला माहितीच नव्हतं. असू दे शैला, बोलू देत त्यांना. काय भाऊजी, कसे आहात? मला कळलं. दुपूरला बघायला खाली मुलगा आलेला ना. अच्छा ते होय. काय रे, काही काम होतं का माझ्याकडे? हो अगं, मला तुझी या कागदावर सही हवी आहे. म्हणजे माझा एक मित्र आहे, तो ज्योतिषी आहे आणि तो सही बघून भविष्य सांगतो म्हणून. अगं बाई, खरंच की काय? म्हणजे हे घे, दे पेन दे दे. खरंच बाबा, खरंच माझी सही दाखवते ना. सकाळपासून काय काय होतंय माझ्या आयुष्यात ना. हे बघ, हे दाखवते ना. हो. आणि ते जे काय म्हणतील ना ते लगेच मला येऊन सांग. म्हणजे काय लगेच? अहो, अगं चला थांब. अगं चलायचं काही नसतं. अगं सईवरून भविष्य कोणी काय सांगत नाही. जयंता भाऊजी, अहो खरंच सांगतात ते. खरं आहे ते. मी करतो सई. माझं पण भविष्य बघायला सांग. नाही तो तुझी सही नाही बघणार. का माझी सही काय काय ओ, एका कागदावर एकाचीच सही हवी आहे. अरे झालं वेगळे वेगळे एका कागदावर एकाची सही. आता सांग, एक तू घे एक तू घे. ते पेन. तुझं चालू दे. हा जयंताने वाट लावली, झालेल्या कामावर पाणी फिरवलंय. दादा पण हे जे काय चाललंय मला अजूनही नाही पटत आहे. तू उगाच निगेटिव्ह बोल नको रे. आपण चक्क फसवणूक करतोय, त्यांची धोका देतोय. कसली फसवणूक रे? हे बघ, हे आपण सगळं नुपूरसाठी करतोय, हे कायम लक्षात ठेव. मग आता काय करायचं? आता आपण शैलाची सही घेऊ शकणार नाही, तिला संशय येईल. हो मग आता ऐक माझा अंगठा. अरे तुझ्या अंगठ्यानं काय होणार आहे? शैलाचा अंगठा घ्यायला हवा ना. गुड आयडिया. आपण शैलाचा अंगठा घेऊया. हा? चल. बापरे, सूर्या, किचन मध्ये विजू, नुपूर आणि शैला तिघी.
सूर्या ए सूर्या हे बघ किचन मध्ये विजू नुपूर आणि शैला तिघी आहेत. जर शैलाचा अंगठा आपल्याला घ्यायचा असेल ना तर विजू आणि नुपूरला किचन मधनं बाहेर काढलं पाहिजे. सांभाळा हात. तुम्ही काय घुसूर करताय? नाही काय नाही ते हे आपलं अय्या काही हवंय का? पाणी हा पाणी पाणी. हो मग सांगायचं ना, मी आणून दिलं असतं. विजू तुला लताने बोलवलंय. मला हो मी तेच सांगायला आलो होतो. म्हणजे बघून येते. हा हो. पाणी. हे काय अरे तूच मागितलं होतंस ना. मी कधी? हा पाणी पाणी. हा करे करे थँक्यू. हे काय काय? बघ 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 नुपूर हा तुझ्या चेहऱ्यावर एवढे पिंपल्स कसे काय? अख्खा चेहरा भरला नुसता पिंपल्स ने. त्याचं बघून मला कधी पिंपल्स झाले? काय रे चंदू दादा, दोघींना पण फुटवलंस? अगं काही नाही ग, तुझ्याशी जरा एकांतात बोलायचं होतं. खूप दिवस झाले ना आपण मनमोकळ्या अशा गप्पा मारल्या नाहीत म्हणून. हो रे. सारखी आपली भांडणं भांडणं आणि भांडणं असं. बरं शैला, लता तुला काय बोलली असेल तर तिच्या वतीने हवं तर मी माफी मागतो. चंदू दादा, तू कशासाठी इतका विचार करतोयस? सोडून दे बरं. अरे माझी सही घेऊन गेला होतास ना कुठल्या त्या ज्योतिषांना दाखवायला, काय म्हणाले ते? अंगठा. हा? अंगठा हवाय त्यांना. अंगठा? अगो बाई, ज्योतिषी का द्रोणाचार्य? असं कसं मी माझा अंगठा कापून देऊ? नाही नाही कापून नाही द्यायचंय असं कुठं. हा बे हे आणलंय मी सगळं इथे. हे काय हे आणलंय सगळं याच्यावर द्यायचं. हे बघ ह्याच्यावर. काय चाललंय? काय आहे? आमचं भाऊ बहिणीचं चाललंय जरा. भाऊबीज आहे काय इथे? मला कळलं पाहिजे काय आहे. का पण? म्हणजे काय? बायको आहे मी यांची. अरे बहीण आहे मी त्याची, त्याला माझा अंगठा हवाय. मी अर्धांगिनी आहे त्यांची. मी पण देते ना अंगठा. हा घ्या. अरे हा गे रे माझा अंगठा. असं कसं करू शकते? माझा काही हक्क आहे की नाही? पण बहिणीचा अंगठा पाहिजे ना त्याला. हे गे रे. का माझ्याकडून का नको अंगठा? का मला अंगठा मारता येत नाही? हा मला नाही मारतायत का? मला नाही मारतायत अंगठे. असं मी म्हणतच नाही, तुम्ही अंगठेबादर आहातच. हो तू अंगठेबादर. मला कोण कधी काय पण माझ्या भावाला माझा अंगठा हवा असता. येस सूर्या, शेवटी आपलं काम झालं. लता आली नसती ना तर अजून सहज झालं असतं. किती किती दुष्ट भाऊ आहोत आपण. आपल्या बहिणीचा हक्क खातोय. ए तू सारखं सारखं तेच तेच बोलू नका. आपलं ठरलंय ना शैलाचा आणि जयंताचा आपण चांगला सांभाळ करणार आहोत. अरे दादा पण ए तू अजून ढोळ घाल नका. तू आधी मला वचन दे. हे कोणाला सांगणार नाही. वचन दे. वचन देताना शक्यतो संपूर्ण हात ठेवायचा असतो, 2 बोटं ठेवायची नसतात. यातलं एक बोट पकड. काय रे? बरं हे घे. ठीक आहे, नाही सांगणार. गुड. बघ आता हा शेवटचा चान्स आहे. आपण शैलाची पॉवर ऑफ अटर्नी बनवू. चल 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 चल. चंदू काका कुठे? पिंपल उगाच गंडवतोस मला. चंदू काका. अरे सगळीकडे शोधलेला, इथेही नाही. मग गेला कुठे? शैला, जयंता, देवटे, आत्याचं पत्र इथे काकाकडे. काका द्यायचा विसरला असेल मे बी. ठीक आहे मी देते. शैला आत्या. लताबाईंनी ना उगाच माझ्या मध्ये येतात. त्यांना दुसरं काही काम नाहीये का? म्हणजे लक्ष देऊ नका हो तुम्ही. मी नाहीच लक्ष देत, पण त्यामध्ये येतात त्याचं काय? आता इतक्या दिवसांनी दादा माझी चौकशी करायला आला, पण त्यांनी माझी विचारपूस केलेली हे नाही सहन झालं लताबाईंना. त्यांना मध्ये पडायची काय गरज होती? त्यांचा स्वभाव माहिती आहे ना तुम्हाला. म्हणजे खरंच का असं वागतात त्या? मला नाही आवडत. आता गालीच्या खराब झाला म्हणून ते असं वागणार का माझ्याशी? हे बघा, तुम्ही नका काळजी करू, सगळं चांगलं होईल. माझ्या हातात जर असतं ना. शैला आत्या, शैला आत्या, शैला आत्या. काय झालं आता? परत यांनी काही केलं का काय?
1000दा सांगते मी, काही घोळ घालत जाऊ नका. काय झालं? तुझ्या नावानं पत्र आलंय अगं. माझ्या? पण तुला कोणी दिलं? काका कदाचित तुला द्यायचं विसरला वाटतं. काय झालं माणसं? कुणाचं पत्र आहे? काय लिहिलंय त्याच्यात? हे एवढे शांत का आहेत? म्हणजे ही शांतता पाहून असं वाटतंय की आपण जे करतोय ते कळलंय यांना. पप्पा, काका, तुम्हाला शैला आत्यानी बोलवलंय. हा? काही काम आहे का? मला नाही माहिती, तुम्ही जाऊन बघा. दादा, मी काय म्हणतो, जाऊ आणि डायरेक्ट माफी मागून टाकू शैलाची. ती आपली बहीण आहे, चांगली. अरे माफ करेल ती नक्की. तू बोल नकोस, मी आहे ना, मी करतो सगळं. लवकर जा आता. शैला, शैला, तुम्हाला सगळं कळलंय ना? तुम्हाला सगळं माहिती असून सुद्धा तुम्ही काहीच बोलला नाही. नाही तुम्हाला माहितीये ना ही प्रॉपर्टी माझ्या नावावर आहे? हो. बाहेर कोणाला काही सांगितलं नाहीये ना? सांगितलं नसेल तर सांगूच नका, कारण मी ही कोणाला काही बोललेले नाहीये. मला हे केव्हाच माहिती होतं. हो, आईसाहेबांनी मला केव्हाच सांगून ठेवलं होतं, पण मला नाही कधी सांगावंसं वाटलं. का पण? कदाचित सांगितलं असतं ना तर आपल्यात दुरावा निर्माण झाला असता, आणि मला ते नको होतं. आजपर्यंत तुम्हीच तर सांभाळले मला. आप्पासाहेबांनी मला स्वतःच्या मुलीसारखं सांभाळलं, माझ्या नीरजला सांभाळलं, त्याला अमेरिकेला पाठवलं, कधी परक्यासारखं नाही वागवलं. काय ना, हे पैशामुळे, प्रॉपर्टीमुळे एकाची दोन, दोनाची चार घरं होतात. आपल्या माणसांना आपल्याच माणसांपासून लांब जाताना आपण बघतो ना, आणि मला ते नको होतं. म्हणून सांगतेय, बाहेर कोणालाही काहीही सांगू नका. आता हा वाडा पाडला, इथे टॉवर उभं राहणार आहे की नाही, आणि प्रत्येकाला फ्लॅट मिळणार आहे. पण नुपूरचा मात्र टॉप फ्लोअर फिक्स. हा, सगळं जसं ठरलंय ना तसंच होणार. ही प्रॉपर्टी जरी माझ्या नावावर असली ना, तरी याचे खरे मालक तुम्ही आहात. तुम्ही हे टिकवलंय ना, म्हणून हे सगळं तुमचं आहे. मला वचन द्या, हे फक्त आपल्यातच राहणार आहे. बाहेर कोणालाही काहीही सांगणार नाही तुम्ही. नाही सांग दादा, नाही सांग. शैला, लता तुला एवढं बोलते, पण तरी तू सगळं सहन केलंस. ते आमच्यातलं आहे. मान्य आहे मला, लताबाईंनी खूप बोलतात, पण तेवढेच त्या प्रेम सुद्धा करतात माझ्यावर. आणि ना, मला तर त्याची सवय सुद्धा झाली आहे. त्या आता मला काही बोलल्या नाहीत ना, तर मला अस्वस्थ व्हायला होतं. खरं सांगू का, आणि त्या जेव्हा त्यांच्या दादाकडे जातात ना, तेव्हा सगळ्यात जास्त मी काय मिस करत असेल ना, तर त्यांचं बोलणं. तू नको रे लक्ष देऊस आमच्याकडे, हे नणंद भावजेमध्ये असं होतच असतं मग. आणि आता तुम्ही मला वचन दिलंय, हा, हे बाहेर कोणाला काही सांगणार नाही. सूर्या, मला वाटलं होतं की सगळंच संपलं, पण तिला सगळंच माहित होतं. बघ ना, ती कशी आहे आणि आपण कसे आहोत. सगळ्या जगाला मी अभिमानानं सांगेन आता,
शैला शैला माझी बहीण आहे. माझी नाही, आपली बहीण आहे. प्रॉपर्टीमुळं भावा बहिणीत दुरावा येतो हे ऐकलं होतं आजपर्यंत, पण याच प्रॉपर्टीमुळं आपण अजून जास्त जवळ आलोय.